महंत नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलं, आरोपींचं समर्थन केलेलं ते स्टेटमेंट, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहोल गरम झाला। आज देशमुख परिवार म्हणजेच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हे देशमुख परिवारसुद्धा भगवानगडावरती पोहोचला आणि नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि संपूर्ण पुरावे नामदेव शास्त्रींना दाखवले आणि मारहाणीचे फोटोसुद्धा मयत सरपंच संतोष देशमुख यांचे फोटोसुद्धा नामदेव शास्त्री यांना देण्यात आले आणि दाखवण्यात आले। यानंतर आता ते काय भूमिका मांडतात हे त्यांच्या स्टेटमेंटकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। परंतु यामध्येच आता नामदेव महाराज शास्त्री महंत भगवानगडाचे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय। यामध्ये आता एक ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। या रेकॉर्डिंगमध्ये धक्कादायक प्रकार महंत नामदेव शास्त्री यांच्या समर्थनार्थ विरोधार्थ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। ती रेकॉर्डिंग ऐकून घ्या आणि नंतर आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा। ती रेकॉर्डिंग ऐकून घ्या। काही नाही, विषय असा होता की आपण डोंगरावरती नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे, तर त्याला आमचा विरोध राहणार आहे। त्या महाराजाला तुम्ही आणू नका, कालच झालं, कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला समर्थन दिलं। संपलं सगळं, ते संपलंय ना, त्याला आणू नका, नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ कॅन्सल केलं, बदललं पण नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही। आणि आपण तुला कोणी कीर्तन कोणी ठेवलं? आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या डोंगराच्या समोर। तो शब्द मला ऐकायचा होता। नाही, आपणच ठेवलंय, पण त्यानं मारेकऱ्याला समर्थन पहिलं नव्हतं, पण त्यांनी नाही करायला पाहिजे, करायला नव्हतं पाहिजे। आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली, सगळ्यांचं सोडतोय, त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला, सोडूनच द्या। आपल्याला वेळ पण नाहीये ना। ठीक आहे, काय हरकत नाही, कॅन्सल झालं ते। ओके आपलं इथं कोणतंच नाहीये, म्हणजे कोणीच। ठीक आहे चालेल, त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये, म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणी तर नाही विषय बाकीचा नाही, कारण त्यानं पक्षाचा विषय नाही, कुठंच नाहीये विषय पक्षाचा नाही, त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून। नाही, पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे, बस असं हे करून। मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करताय। नाही त्यासाठी तर आपण आज पाहिलं की सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं सर्व फॅमिली, त्यामध्ये त्यांची मुलगी वैभवी देशमुख आणि सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा भगवानगडावरती गेले आणि तेथे भेटून महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि तेथे पुरावे देखील दिले। त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं की आरोपींची मानसिकता एवढी का बदलली, हे स्टेटमेंट दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माहोल गरम झाला आणि त्यावरती प्रतिक्रिया संपूर्ण नेते मंडळींनी सुद्धा दिली। त्या अगोदर धनंजय मुंडे साहेब हे सुद्धा त्यांना भेटायला गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांच्यामध्ये तास 2 तास चर्चासुद्धा झाली आणि नंतर नामदेव शास्त्री यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिलं। यावरच आता महंत नामदेव शास्त्री यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय, त्यांच्या कीर्तनाच्या तारखासुद्धा कॅन्सल होताना आपण पाहतोय। तर एकूणच त्या रेकॉर्डिंगमध्ये असं बोलण्यात आलेलं आहे की त्यांनी चुकून माझ्या तोंडून शब्द गेला, असं जर त्यांनी माफी मागितली तर आम्ही त्यांना माफ करू, परंतु तोपर्यंत त्यांच्या तारखा ह्या कॅन्सल होताना आपण पाहतोय। कारण महंत नामदेव शास्त्री यांचा भक्त परिवार हा खूप मोठा आहे आणि श्री संत भगवान बाबा हे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं श्रद्धास्थान म्हणजे भगवानगड आहे, जेथे की लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबसुद्धा लीन होतात। श्रद्धा, भक्ती, भाव, प्रेम संपूर्ण काही तिथून ऊर्जा मिळते। अशाच ठिकाणाहून असं स्टेटमेंट आल्याबद्दल संपूर्ण भक्त परिवारांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त होताना आपण पाहतोय। कारण संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली, यामध्ये समर्थन कोणीही करताना दिसलं नाही, परंतु आरोपींच्या बाजूने अशी मानसिकता का झाली, जे 6 तारखेला प्रकरण घडले याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। एवढं महंत नामदेव शास्त्री बोलले आणि त्याविरुद्धच एवढी राजकीय खेळी, एवढा विरोध पाहायला आपल्याला मिळतोय। तर एकूणच वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख हे पुराव्यासहित भगवानगडावरती पोहोचले आणि पुरावे देखील दिले आणि नंतर नामदेव शास्त्री यांनी वैभवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले की आरोपींचं समर्थन कोणीही करणार नाही, जो कोणी खरा दोषी असेल त्याला कठोर कारवाई, फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे, असं नामदेव शास्त्री यांनी आज स्टेटमेंट दिलेलं आपण पाहतोय। तर एकूणच संपूर्ण जे काही पुरावे आहेत, फोटो आहेत, संतोष भैया यांना मारहाण केलेले जे फोटो आहेत, प्रिंट आहेत, संपूर्ण पुरावे त्यांच्या देशमुख परिवाराच्या परिवाराने महंत नामदेव शास्त्री यांना दिलेले आहेत। तर महंत नामदेव महाराज शास्त्री हे आपली भूमिका काय स्पष्ट करतील आणि आता मीडियासमोर पत्रकार परिषदेमध्ये काय स्टेटमेंट देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। बाहेर आल्यानंतर वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांनी सुद्धा डिक्लेअर केलं की महंत
नामदेव महाराज शास्त्री यांनी आमचं सर्व काही ऐकून घेतलेलं आहे. पुरावे आता पाहून ते जे काही स्टेटमेंट आता संपूर्ण देतील त्याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे. यामध्ये त्यांनी एक बाजू ऐकून स्टेटमेंट दिलेलं आहे असं आम्हाला दिसून आलं. आता आम्ही दुसरी बाजू आमची कंपनी त्यांना पुरावे सिद्ध दाखवलेले आहे. एवढे गुन्हे असताना ते काय बोलतात याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. एकूणच तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. धन्यवाद.